जैवविविधता धोक्यात आली आहे का असा प्रश्न पडला, कारण लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे। सरोवरातील कमळजा देवीचं मंदिर 15 फूट पाण्यात गेलंय। लोणार सरोवरातील पाणी पातळी वाढण्याचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी याच खाऱ्या पाण्याच्या सरोवरामध्ये मासे आढळले होते आणि आता पाणी पातळीत प्रचंड वाढ होत असल्यानं सरोवराची जैवविविधता धोक्यात आल्यानं चिंता व्यक्त केली जाते। या संपूर्ण प्रकाराचं संशोधन करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जाते। आतापर्यंत काहीही बोलायला तयार नाही व काहीही कारवाई करायला तयार नाहीये। सर्व लोक असे मूग गिळून बसल्यासारखे झालेले आहेत। तर यावर लवकर काहीतरी एक तोडगा काढावा, ते पाण्याचं नियोजन करावं असं या विभागाने करायला हवं आहे। पण अजून अद्याप काहीही केलं नाहीये व कोणीही यावर बोलायला तयार नाहीये। तर लोणार जे पुरातन विभागासाठी असो, पुरातत्व विभागासाठी असो, जे मंदिरं असो, ते वाचणे गरजेचं आहे। कारण हे मंदिरं परत उभे राहणं खूप अवघड आहे, ते वाचवणे गरजेचं आहे। यामुळे याच्यावर ताबडतोब काहीतरी उपाययोजना करावी असं आमचं सर्वांचं, लोणारवासियांचं व इतर सर्वांचंच म्हणणं आहे। तर यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे।